श्रोते हो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात आपण यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. महाराष्ट्र राज्याला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री देणारा आणि बापूजी येणे, राम कापसे आणि सुधाकर नाईक असे तीन राज्यपाल देणारा यवतमाळ जिल्हा विकसित आणि प्रगत असायला हवा होता. मात्र दुर्दैवानं सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांनी जिल्हा कुप्रसिद्ध झाला. जिल्ह्यातील 7ही मतदारसंघातील नागरिक उद्योग, रोजगार, शिक्षणासह मूलभूत सोयी सुविधांपासूनही वंचित आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र कळंब इथं चिंतामणी देवस्थान आहे. रावेरी इथं सीता मातेचं एकमेव मंदिर आहे. विदर्भ तेलंगणा सीमेवर केळापूर इथं पौराणिक महत्त्व लाभलेलं जगदंबा मातेचं मंदिर आहे. महागावच्या हिवरा संगम इथं देवीच्या 18 शक्तिपीठांपैकी एक आई एकवीरा देवीचं मंदिर आहे. असं धार्मिक महत्त्व लाभलेल्या यवतमाळ जिल्ह्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक तसंच साहित्य क्षेत्रातील नामवंतांचा देखील वारसा लाभला आहे. आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील वर्तमान आणि प्रलंबित प्रश्नांसह विविध मुद्द्यांचा आढावा घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा, यवतमाळ, नांदेड हा बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला रेल्वे प्रकल्प अजूनही संथ गतीने सुरू असल्याने त्याचे काम रखडलेले आहे. यवतमाळात कॉटन सेल्स व टेक्सटाईल पार्कची देखील अद्यापही प्रतीक्षा आहे. केंद्रीय विद्यालयाला इमारत, ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर, महिलांसाठी प्रकल्प अद्यापही सुरू झालेले नाही. संपूर्ण मतदारसंघात पाण्यासाठी आजही महिलांना भटकंती करावी लागते. पुसदमध्ये माळ पठाराची योजना अद्यापही झालेली नाही. यवतमाळमध्ये बेमळा धरणाचे पाणी आणण्यासाठी अमृत योजना पूर्णतः कार्यान्वित झाली नाही. उमरखेडमध्ये बंदी गावात अजूनही मूलभूत सुविधांचीच वानवा आहे. टिपेश्वर आणि पैनगंगा अशी अभयारण्ये, विपुल वन आणि निसर्ग संपदा तसेच खनिज संपत्ती असूनही पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न झालेले नाही. अनेक दिग्गज राजकारणी, प्रमुख मंत्री यवतमाळ जिल्ह्याला लाभले, मात्र म्हणावा तसा विकास साधता आला नाही. सद्यस्थितीत यवतमाळच्या 7ही विधानसभा क्षेत्रात महायुतीचे आमदार आहेत. यवतमाळ, वणी, आर्णी, राळेगाव, उमरखेडमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे, तर दिग्रसमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. पुसद व दिग्रस मतदारसंघाचे आमदार पक्षफुटीनंतर भाजपसोबत महायुतीत गेले आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाने काबीज केलेला हा महायुतीचा गड उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी पुढे आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी 7 मतदारसंघात वैध ठरलेल्या 179 उमेदवारांपैकी 77 जणांनी माघार घेतल्याने आता 102 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात कुठे थेट लढती तर कुठे तिहेरी व चौरंगी लढतीचे चित्र आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास यंदा इथं 22 उमेदवार लढतील. त्यापैकी भाजपाकडून 4 टर्म आमदारकी भूषवणारे विद्यमान आमदार मदन येरावार यांची थेट लढत काँग्रेसच्या बाळासाहेब मांगुळकर यांच्याशी होते आहे. येरावार 8व्यांदा तर बाळासाहेब 4थ्यांदा निवडणूक लढवत आहे. 2014 मध्ये मदन येरावार यांची लढत काँग्रेसचे उमेदवार राहुल ठाकरे यांच्याशी झाली. मात्र ठाकरे 4थ्या क्रमांकावर राहिले. येरावार यांना शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी जोरदार लढत दिली. त्यांच्या विरोधात अवघ्या 1227 मतांनी ढवळे पराभूत झाले. यावेळी बसपाचे तारिक लोखंडवाला 3ऱ्या तर काँग्रेसचे राहुल ठाकरे 4थ्या क्रमांकावर राहिले. 2019 मध्ये काँग्रेसने बाळासाहेब मांगुळकर यांना तिकीट दिलं. यावेळी भाजपच्या मदन येरावार यांच्याकडून मांगुळकर 2253 मतांनी पराभूत झाले. आता 2024 मध्ये मदन येरावार पुन्हा निवडणूक रिंगणात असून काँग्रेसनं देखील पुन्हा बाळासाहेब मांगुळकर यांनाच निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. यावेळी एकूण 3,69,287 मतदार असून त्यात 1,886 दिव्यांग तर 1,780 वृद्ध मतदार आहे. तृतीयपंथी मतदार 34 आहे. विविध मतदारसंघनिहाय उमेदवारी आणि लढत याबद्दल माहिती देत आहे वरिष्ठ पत्रकार चैतन्य देशपांडे. विदर्भातला यवतमाळ जिल्हा जो आहे त्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 7ही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत आहे. दिग्गज रिंगणात आहेत, जसं माजी मंत्री संजय राठोड विरुद्ध काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची दिग्रस मतदारसंघामध्ये लढत असणार आहे. याशिवाय यवतमाळ सिटी म्हणजे यवतमाळ शहर मतदारसंघामध्ये मदन येरावार विरुद्ध बाळासाहेब मांगुळकर काँग्रेसचे अशी लढत आहे. आणि
पूर्ण 7 मतदारसंघाच्या 7ही लढतीमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता यावर्षी आहे. काँग्रेसने त्यांच्या जुन्या शिलेदारांवरती विश्वास ठेवला आहे आणि भाजपामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. जसं यवतमाळमध्ये सांगितलं की बाळासाहेब मांगोळकर काँग्रेसचे विरुद्ध मदन येरावार, ही तिसऱ्यांदा ते आमनेसामने येतील एकमेकांच्या आणि 2 वेळेला मदन येरावार यांचा विजय झाला आहे मतविभाजनामुळे मुख्यत्वे करून. तर यंदा बघूया मतविभाजन होणार नाही याची काळजी महाविकास आघाडीकडून घेतली जात आहे. तर ही टक्कर नक्कीच पाहण्यालायक अशी असणार आहे. वणी विधानसभा मतदारसंघ आहे ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संजय देरकर विरुद्ध भाजपचे संजीव रेड्डी बोदकुरवार जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. राळेगावचा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे आणि त्यांच्या विरुद्ध विद्यमान आमदार अशोक उईके भाजपचे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. काँग्रेसने वसंतराव पुरकेंवरती विश्वास दाखवलेला आहे पुन्हा एकदा आणि कदाचित पुरके सरांची जी एक इमेज आहे या भागांमध्ये त्यामुळे अशोक उईकेंविरुद्धचा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जो आहे तो काम करू शकतो. आता बघूया काय होतं. तर आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने जितेंद्र मोघे यांना उभं केलेलं आहे. जितेंद्र मोघे हे शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव आहेत. तर भाजपनी राजू तोडसाम जे माजी आमदार होते भाजपचे 2014मध्ये, मात्र 2019मध्ये त्यांना भाजपातून निष्कासित करण्यात आलं होतं. आता त्यांना परत प्रवेश देऊन त्यांना लगेच तिकीट दिलेलं आहे आणि राजू तोडसाम विरुद्ध जितेंद्र मोघे अशी सरळ लढत या मतदारसंघामध्ये दिसून येणार आहे. याशिवाय उमरखेड एक मतदारसंघ, यामध्ये साहेबराव कांबळे काँग्रेसचे विरुद्ध किसन वानखेडे भाजप, पुन्हा एकदा एक पारंपरिक लढत इथेही बघायला मिळणार आहे. पुसद विधानसभा मतदारसंघ हा खूपच महत्त्वाचा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातला आहे, कारण की इथे पुसदनी महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिले आहेत नाईक परिवारातले. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्यातर्फे शरद मैंद यांना उमेदवारी दिली आहे आणि यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जे आहे त्यांचे इंद्रनील नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता पहिले अशी परिस्थिती होती की नाईक परिवारातल्याच कोणाला तरी तिकीट मिळते की काय आणि परिवारातलेच एकमेकांच्या विरोधात उभे राहतात की काय, मात्र इथे सरळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये लढत असणार आहे. महाविकास आघाडीत यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवत आहे. त्यात बाळासाहेब मांगोळकर, वसंत पुरके, जितेंद्र मोघे, साहेबराव कांबळे आणि दिग्रसमध्ये माणिकराव ठाकरे यांची लढत असणार आहे. आणि इतर शिवसेना उबाठा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वणी मतदारसंघात जागा मिळालेली आहे. महायुतीमध्ये भाजपला साहजिकच सर्वाधिक जागा असणारच, कारण 3 मतदारसंघात विद्यमान आमदार होते त्यांना परत संधी मिळाली म्हणजे मदन येरावार, संजीव रेड्डी बोदकुरवार आणि अशोक उईके. आणि इकडे किसन वानखडे आणि राजू तोडसाम यांना देखील उमेदवारी देण्यात आली. याशिवाय शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे संजय राऊत जे विद्यमान आमदार आणि मंत्री आहेत त्यांना त्यांची जागा जी आहे दिग्रसची ती सोडण्यात आली. आता पुसद नंतर दिग्रसमध्ये आणि यवतमाळ शहरामध्ये मदन येरावार विरुद्ध बाळासाहेब मांगोळकर आणि दिग्रसमध्ये राठोड विरुद्ध ठाकरे, कारण इथून मंत्री संजय राठोड आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माणिकराव ठाकरे यांची जी राजकीय उंची आहे ती येत्या काळात या काही वर्षांमध्ये खूप वाढली आहे. आंध्र प्रदेशच्या निवडणुकींचं नियोजन त्यांनी केलं होतं आणि त्यामुळे अगदी काँग्रेसच्या हायकमांडमध्ये सुद्धा त्यांची खूप उठबैस असल्याचं कळते. त्यामुळे माणिकराव ठाकरेंना बराच ऑर्गनायझेशन सपोर्ट जो आहे काँग्रेसकडून तो मिळणार आहे. तर इकडे दुसरीकडे संजय राऊत यांच्यावर बरेच आरोप वगैरे झाले होते संजय राठोड यांच्यावरती आणि त्या आरोपातून पुढे निघत त्यांनी मंत्रिपदही पटकावलं. नंतर आता नुकतंच पोहरादेवी या बंजारा समाजाच्या महत्त्वाच्या एका तीर्थस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले आणि यानंतर कदाचित संजय राठोड यांचा थोडा पलडा भारी होईल की काय असं वाटतंय. तर एकंदर यवतमाळ जिल्ह्यामध्ये या सगळ्या लढती ज्या आहेत त्या पाहण्यालायक असणार आहेत. वणी विधानसभा मतदारसंघात यंदा 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. 2014 साली भाजपचे संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांना पराभूत केलं. 2019 साली भाजपनं पुन्हा बोदकुरवार यांनाच निवडणूक रिंगणात उतरवलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचे वामनराव कासावार यांना पराभूत केलं.
आता तिसऱ्यांदा भाजपने संजीव रेड्डी बोतकुरवार यांना तिकीट दिलं असून यावेळी महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली असून संजय देरकर हे उमेदवार आहे. काँग्रेसच्या संजय खाडे यांनी बंडखोरी केली असून मनसेचे राजू उंबरकर देखील निवडणूक रिंगणात असल्यानं चौरंगी लढतीचं चित्र आहे. मतदारसंघात एकूण 2,85,725 मतदार असून 1,730 दिव्यांग तर 790 वृद्ध मतदार आहे. आर्णी विधानसभा मतदारसंघात 2014 साली भाजपाचे विद्यमान तत्कालीन आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांचं तिकीट कापून राजू तोडसाम यांना उमेदवारी दिली. तोडसाम यांनी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री शिवाजीराव मोघे यांना पराभवाची धूळ चारली. 2019 मध्ये भाजपानं तोडसाम यांचे तिकीट कापून पुन्हा डॉक्टर संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली. त्यांनी देखील काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला. आता भाजपने धुर्वेंचे तिकीट कापून पुन्हा राजू तोडसाम यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांना उमेदवारी दिली आहे. निवडणूक रिंगणात एकूण 14 उमेदवार आहे. या मतदारसंघात 13,21,110 मतदार आहे. त्यात 4 तृतीयपंथी तर 2,537 दिव्यांग आणि 1,084 वृद्ध मतदार आहे. राळेगाव मतदारसंघात 2 प्रतिस्पर्ध्यांमध्ये सातत्यानं सामना होतो आहे. 2014 साली भाजपाचे उमेदवार अशोक उईके यांनी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री वसंत पुरके यांचा पराभव केला. 2019 मध्ये भाजपाने पुन्हा तत्कालीन मंत्री अशोक उईके यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून पुन्हा वसंत पुरकेंना संधी मिळाली. त्यात पुन्हा उईके विजयी झाले. आता 2024 मध्येही उईके विरुद्ध पुरके असा सामना रंगतो आहे. एकूण 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. इथं 2,87,452 मतदार असून त्यापैकी 2,217 दिव्यांग तर 894 वृद्ध मतदारांचा समावेश आहे. दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड सलग 4 टर्म आमदार आहे. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद देखील भूषवलंय. 2014 साली शिवसेनेचे संजय राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत घुईखेडकर यांचा पराभव केला. काँग्रेस उमेदवार देवानंद पवार तिसऱ्या स्थानी होते तर 2019 मध्ये शिवसेनेच्या संजय राठोडांनी अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांचा पराभव केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक लोखंडवाला तिसऱ्या स्थानी होते. आता 2024 मध्ये संजय राठोड शिवसेनेच्या शिंदे गटात असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. तब्बल 20 वर्षांनी माणिकराव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यात लढत रंगते आहे. 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यावेळी 3,44,173 मतदारसंख्या असून 13 तृतीयपंथी आहे. 2,760 दिव्यांग तर 1,215 वृद्ध मतदार आहे. दिग्रसची लढत प्रमुख लक्षवेधी ठरत असून इथं शिवसेना उमेदवार संजय राठोड यांनी 5व्यांदा आपलाच विजय निश्चित असल्याचा दावा केला असून त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी महायुतीच्या कारभारावर टीका करत जनता यावेळी नक्कीच परिवर्तन घडवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पुसदमध्ये आजवर नाईक कुटुंबातलाच व्यक्ती विधानसभा निवडणूक जिंकलेला आहे. राज्याला 2 मुख्यमंत्री देणारा हा मतदारसंघ आहे. 2014 साली तत्कालीन मंत्री मनोहर नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेच्या प्रकाश पाटील देवसरकर यांचा पराभव केला. 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसनं मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांना उमेदवारी दिली. त्यांनी भाजपकडून निवडणूक रिंगणात असलेले त्यांचे चुलत बंधू निलय नाईक यांचा पराभव केला. आता 2024 मध्ये इंद्रनील नाईक अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद मैंद निवडणूक लढवत आहे. उमेदवारी न मिळाल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माधव वैद्य वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात असल्यानं तिहेरी लढत इथं रंगती आहे. एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. मतदारसंघात 3,20,162 मतदारसंख्या आहे. यात 7 तृतीयपंथी मतदार आहे. 2,369 दिव्यांग तर 856 वृद्ध मतदार आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात 2014 साली
काँग्रेसचे आमदार विजय खडसे यांचा भाजप उमेदवार राजेंद्र नजरधने यांनी पराभव केला. 2019 मध्ये भाजपाने आमदार नजरधने यांचं तिकीट कापलं आणि नामदेव ससाणे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं. ससाणे यांनी काँग्रेसचे उमेदवार विजय खडसे यांना पराभूत केलं. आता 2024 मध्ये भाजपचे आमदार नामदेव ससाणे यांची उमेदवारी कापून विठ्ठल वानखेडे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. तर काँग्रेसने देखील साहेबराव कांबळे या नवख्या उमेदवाराला तिकीट दिलं आहे. उमेदवारी नाकारल्यानं काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली असून भाजपाचे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी देखील तिकीट नाकारल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे इथं चौरंगी लढतीचं चित्र आहे. मतदारसंघात 3,16,086 मतदार संख्या असून 3 तृतीयपंथी आहे. 1,124 वृद्ध मतदार आहे. निवडणूक म्हटली की निवडणूक विषयक कामं येतात. विधानसभा निवडणुकीदरम्यान खर्च विषयक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांकरता 2 निवडणूक खर्च निरीक्षक नेमण्यात आले. उमेदवार आणि राजकीय पक्षांना भेटीसाठी या निरीक्षकांनी वेळ राखीव ठेवला आहे. निखिल कुमार सिंग हे आर्णी, पुसद, उमरखेडचे खर्च निरीक्षक आहे. वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस यासाठी अश्विनी कुमार सिंघल हे खर्च निरीक्षक आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था उत्तमपणे राखली जावी तसंच निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी आयोगाच्या वतीनं S.K. तिवारी यांची जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तिवारी हे भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांना विधानसभा निवडणुकीतही धाक दपट करून मतदानापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान सत्ताधारी पक्षाकडून केला जात असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. निवडणूक ही निष्पक्ष आणि निर्भयपूर्ण वातावरणात व्हावी यासाठी जामिनावर असलेल्या गुंडांना स्थानबद्ध करण्याची गरज आहे. निवडणूक काळात भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातंय. निवडणूक आयोगानं याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी नुकतीच केली. श्रोते हो, आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आपल्या नागपूर प्रादेशिक वृत्त विभागाच्या YouTube चॅनलला देखील आपण हा कार्यक्रम ऐकू शकता. याशिवाय आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे सादर करण्यात आला. सादर करते होते प्रादेशिक वृत्त विभागाचे विभाग प्रमुख धनंजय वानखेडे. निवेदन केलं हेमांगी कुलकर्णी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं आमचे यवतमाळचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांचं. उद्याच्या कार्यक्रमामध्ये अकोला वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपण ऐकणार आहोत.